महत्वाची बातमी आहे। खासदार संजय राऊतांविरोधात साताऱ्यात आंदोलन करण्यात आलेले आहे। राऊतांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाची होळी करण्यात आली आहे। पवई नाका परिसरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नरकातील स्वर्ग या पुस्तकाची होळी केलेली आहे। शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख रणजित भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी राऊतांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकातील प्रती जाळून निषेध व्यक्त केलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। संजय राऊत हा सुपारी बहादर किलर आहे। त्या महाराष्ट्राच्या राजकारणाची जेव्हापासून त्या माणसाची एंट्री झालेली आहे तेव्हापासून सुपारी घेऊन तो पक्षाची वाट लावतोय आणि उद्धव साहेबांना सुद्धा ह्या गोष्टी लक्षात येत नाहीत की त्यानं किती वाट लावलेली आहे। एक काळ येईल की उद्धव साहेबांना पण त्या गोष्टीचा पश्चाताप होईल। संजय राऊतांना सातारमध्ये धडा शिकवल्याशिवाय आम्ही महिलाकडे राहणार नाही। आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासणार। त्यांनी आत्ताच याची आम्ही नोंद करावी की इथून पुढे आमच्या कोणत्याही महिला आघाडी किंवा आमच्या दैवताचा बाप काढणे हे सोपं नाही। राऊतांना महिला आघाडीचा इशारा आहे की तुम्ही एकदा येऊनच बघा। तुमच्या असलेल्या शिल्लक महिला आघाडीसारखे आमची कामं नाही आहेत। आम्ही आजपर्यंत सहन केलं, इथून पुढे सहन करणार नाही। तोंड बंद झालं पाहिजे। या पुस्तकाचा आम्ही जाहीर निषेध केला। हे पुस्तकाची आम्ही होळी केलेली आहे। असे विचार आम्हाला ऐकायचे पण आणि वाचायचे पण नाहीत, एवढंच आम्ही सांगतो। आणि इथून पुढेही त्याच पद्धतीने तीव्र आंदोलन छेडलं जाईल एवढं आदेश देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।